कर्ज काढून पैसे कमवता येतात असं काही तुम्ही ऐकलंय का मित्रांनो? तुम्हाला वाटेल हा काय बनवाबनवी करतो. तर बघा, एक जणाला होम लोन करायचं होतं आणि ते होम लोन त्यांनी केलं बँकेतून. तर बँकेतून 8.5% दराने, व्याजाने त्या ठिकाणी त्याला होम लोन मिळालं. त्या होम लोनचा EMI साधारणपणे ₹12,000 होता. मग या पठ्ठ्याने काय केलं, तर याने ₹12,000 EMI जेव्हा जात होता, त्याच वेळेस दुसरे ₹12,000 त्यांनी दर महिन्याला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायला सुरुवात केली. आणि मग हे असं काही वर्ष चालू राहिलं. एक 5-6 वर्षांनी घडलं काय? 5-6 वर्षाने त्याच्या त्या म्युच्युअल फंडाच्या खात्यामध्ये त्याला 12 ते 15% व्याज दर मिळू लागला. मग या ठिकाणी 12 ते 15 कसं काय बा? तर कारण की म्युच्युअल फंडामध्ये जे काही व्याज मिळत असतं किंवा जे काही परतावा मिळत असतो, तर तो फ्लक्च्युएटिंग असतो, खालीवर होणारा असतो. मार्केटची परिस्थिती जशी बदलते, तसं तो बदलणारा असतो आणि म्हणून 12 ते 15 असं मी तुम्हाला म्हटलेलं आहे. आणि मग तर बघा, तुम्ही म्हणाल आता ह्याच्यात कमाई ती काय बरं? आहे ना मित्रांनो कमाई. त्यांनी व्याज किती व्याजाने काढलं होतं बरं गृहकर्ज? तर ते होतं 8.5% व्याजाने. आणि साधारणपणे ते किती फ्लक्च्युएट होत राहतं ते सुद्धा 7 ते 9, 9, 9.25 अशा प्रकारे ते होत राहतं. मग या व्याजाच्या दराचा आणि त्या व्याजाच्या दराचा जो फरक आहे, तो साधारणपणे किती आहे? 9, आपण गृहीत धरूया की 9 आणि ते होतं 15. 9 आणि 15 मध्ये जो फरक आहे तो आहे 5 ते 6%. 6%चा. म्हणजे ही त्याची झाली कमाई, राईट? म्हणजे कर्ज काढून त्यांनी ती कमाई केली. आता तुम्ही म्हणाल हे सर्वांना, सगळ्यांना, सर्व परिस्थितीत करता येईल का? तर निश्चितच नाही. कारण म्युच्युअल फंडातली जी गुंतवणूक असते तर ती मार्केट परिस्थितीनुसार असते. त्याच्यामध्ये रिस्क सुद्धा असते. कारण की मार्केट खालीवरी होतं तसं ते बदलत राहतं. परंतु लाँग रनमध्ये जेव्हा तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करता, तेव्हा अशा प्रकारच्या गुंतवणुकीत देखील फायदा होताना दिसतो. म्हणजे हे काही गॅरंटेड रिटर्न असं आपण म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही, म्हणणं योग्यही असणार नाही. परंतु अशा प्रकारे असं आपल्याला काही करता येऊ शकतं, की आपण कर्ज काढून या प्रकारे, अशा प्रकारे कमाई करू शकतो. अर्थात हे सर्वांना रिकमेंड होणार नाही. सर्वांनी हा करण्याचा प्रयत्नही करू नये. ज्याच्याकडे सरप्लस अमाउंट आहे, ज्याच्याकडे खूप सारे पैसे उपलब्ध आहेत आणि फक्त टॅक्सेशनचा बेनिफिट घेण्यासाठी म्हणून गृहकर्ज केलेलं आहे, अशा व्यक्तींनी अशा परिस्थितीमध्ये अ, या प्रकारची गुंतवणूक करणं कदाचित योग्य ठरेल. आणि गुंतवणूक करण्या अगोदर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला जरूर घ्यावा, असं या ठिकाणी तुम्हाला सुचवेन.